लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी जीवाला म्हणते, मला साडी नेसायची, बाहेर जा बरं. तेव्हा जीवा म्हणतो, अगं मला पण साडी नेसवता येते, मी नेसून देऊ, एकदा ट्राय तर कर. नंदिनी नाही म्हणत असते, तरी पण जीवा काही ऐकत नाही. त्यानंतर नंदिनी तयार होते. बरं ठीक आहे, पण त्याआधी आपण साडी स्ट्रेच करून घेऊया. एक पदर तुम्ही धरा बरं, बाहेरच्या दिशेने जा. नंतर त्याला बाहेर काढते. साडीच्या प्लेटा करत करत दरवाजापर्यंत येते. साडी त्याच्या हातातनं ओढून घेते आणि दरवाजा बंद करते. तेव्हा जीवा तर खूप चिडतो, ए चकाचक बाई, मला उल्लू बनवलं तू, पण बघ तुला माझी गरज नक्की लागेल आणि तू मला बोलवशील. तेव्हा नंदिनी म्हणते, कैसी रही, पण त्याची गरज येणार नाही. ती चालत असते, त्याच वेळेला तिच्या पायाला वजन काटा लागतो. हे जीवा पण ना उचलून ठेवत नाही, रस्त्यातच ठेवतात. तर दुसरीकडे पार्थ आंघोळ करून आलेला असतो आणि त्याच्याच रूममध्ये रम्या पण बसलेली असते. काव्याची शाल असते तिच्या अंगावर, म्हणून पार्थच्या लक्षात येत नाही, त्याला वाटलं काव्याचं आहे बसलेली. तो केसांचं पाणी तिच्यावर झटकतो. तर रम्या त्याच्याकडे बघते आणि तो तिला विचारतो, तू इथे काय करते. तेवढ्या तिथे काव्या येते. सिनेमन कॉफी तयार आहे. तर रम्या म्हणते, काव्या धर बाई तुझी शॉल, उगाच ओरडा खायला नको. तेव्हा काव्या म्हणते, अगं कोण ओरडले तुला, मीच दिली ना तुला ती शॉल. तेव्हा रम्या म्हणते, पार्थ ओरडला मला. तर काव्या म्हणते, काय हो देशमुख, मीच काव्याला बोलवलं इथे. रम्याला विवाह नोंदणीसाठी नाव नोंदणी करायची, म्हणून मीच तिला म्हटली, एकटी कुठे करते, मी पण तुझी मदत करते ना, आणि पार्थ पण करतील. काव्या मुलीची सगळी माहिती लिहितात, म्हणजे रम्याची, आणि तिला विचारते, तुझी काय अपेक्षा आहे आता मुलाबद्दल. उंची चांगली असावी, आर्किटेक्ट नसेल तरी पण चालेल, पण डिझाईनची माहिती असली पाहिजे त्याला. चष्मा असला तरी पण चालेल, आणि दाढी असली तर आवडेलच. पारच्या पण लक्षात येतं की ती त्याच्याबद्दलच बोलते. तेव्हा काव्या थांबते आणि म्हणते, अगं हे तर सगळं तू देशमुखांबद्दल बोलते. तेव्हा रम्या म्हणते, अगं पार्थ फक्त तुझा आहे. तेव्हा काव्या म्हणते, हो ते तर खरं आहे, पार्थ फक्त माझे. मालिनी काकूंनी छान शिरा बनवून आणलेला असतो साजूक तुपातला. तिथे जीवा येतो आणि तो म्हणतो, एक मिनटं थांब, मी सांगतो काय बनवलं आहे तू. वास घेतो, साजूक तुपातला शिरा, त्यात काजू पण घातलेली, वेलची पूड पण घातलेली. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, तू शेफच बनला असता रे. खोलून दाखवतात, खातो तू थोडा. तेव्हा तू म्हणतो, याच्यामध्ये कॅलरीज किती आहे. तर मालिनी काकू म्हणतात, तू मला नको सांगू हं कॅलरीज किती आहे, काय किती आहे, आणि मी हा नंदिनीसाठी केला आहे. तेव्हा जीवा म्हणतो, आता आपण आहे ना ती गोष्ट बदलायला पाहिजे. लेकीकडे जाईल, तूप रोटी खाईल. आता काय केली पाहिजे, सासूकडे जाईल, तूप रोटी खाईल, जाडजूड होईल. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, गप रे, असं काही पण नको बोलू बरं का. आणि हे बोलणं सगळं नंदिनी ऐकत असते. कुठे आहे, कुठे तुझी सून. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे ती आता लॉन्ड्रीमधून ड्रेस घेऊन गेली आहे, तयारी करत असेल. तेव्हा जेव्हा म्हणतो, ती तर साडी नेसणार होती ना. तर मालिनी काकू म्हणतात, आम्हा बायकांच्या गोष्टी मी कशाला तुला सांगू. तेव्हा जीवा म्हणतो, माझं आता लग्न झालं आहे ना, मग तुम्हा बायकांच्या काय गोष्टी असतील ना, मला पण माहिती पाहिजे. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे तिचं थोडं ब्लाऊज टाईट झालं ना, त्यामुळे ती साडी नेसत नाही आहे, ड्रेस घालते. तेव्हा जीवा म्हणतो, हां खाऊ घाला अजून साजूक तुपातला शिरा, मग जाडजूड होणार नाही, मग काय होईल. तर मालिनी काकू म्हणतात, ए असं नको बोलू रे, तिला चांगलं नाही वाटत. तर नंदिनीने हे सगळं ऐकल्यामुळे तिला खरंच वाईट वाटत असतं की ती खरंच जाड झाली की काय. तर दुसरीकडे रम्या लॅपटॉपसमोर असते. तेव्हा तिथे वसू आत्या येतात, म्हणतात, अगं काय तोंड खुपसून बसली लॅपटॉपमध्ये. तेव्हा रम्या म्हणते, अगं पार्थने 10 मुलांची लिस्ट पाठवली, त्याच्यातनं शॉर्ट करते. तर वसू आत्या म्हणतात, म्हणजे बकरा शोधते. तेव्हा अगं दाखव मला कोणता सिलेक्ट केलं आहे तू. रम्या दाखवते, विजय मतकर म्हणून एक मुलगा सिलेक्ट करते. वसू आत्या बघतात, ते म्हणतात, अगं हा मुलगा, याला दाढी नाही, कसं दिसतं, तुला नाही सूट होते तो. तेव्हा रम्या म्हणते, अगं खाली बघ. वसू आत्या बघून म्हणतात, अगं हां, आपल्याला काही दाखवलं नाही कोणता मुलगा आहे आणि खाली माहिती काय आहे ते. त्यानंतर रम्या रिक्वेस्ट पाठवते. तर दुसरीकडे पार्थ त्याच्या एम्प्लॉईवर चिडलेला असतो. तेव्हा काव्या त्याची समज काढते, अहो देशमुख, चिडू नका ना, आम्हा बायकांना घर पण सांभाळावं लागतं आणि ऑफिस पण सांभाळावं लागतं. तेव्हा समजून घ्या ना, ते प्रीती कोण आहेत तुमचे एम्प्लॉई, त्यांना समजून सांगा, म्हणजे समजेल त्यांना. जेवढी बाई बाहेर पडली ना, तेवढा माणूस घरात आलेलाच नाही आहे.
तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे? थांबा तुम्हाला सांगते, चला. तर दुसरीकडे नंदिनी आनंद निवासला आलेली असते आणि तिथे एक पीडित महिला येते. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ, तू अजिबात घाबरू नको, काय झालं आहे मला तेवढं सांग फक्त. तेव्हा रेखा पण म्हणते, अगं खरंच नंदिनी आली तुझ्यासाठी, तेव्हा तुझा काय प्रॉब्लेम आहे तू तिला सांगू शकते. तेव्हा ती महिला सांगते, हे बघा नंदिनी ताई, माझ्या नवऱ्याने मला माहेरी सोडून दिलं आहे आणि तो म्हणतो आहे की मला आता तुझ्याबरोबर राहायचं नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तू व्यवस्थित मला सांग बरं नक्की काय झालं आहे, तुमच्यात कोणी आलं आहे का? तेव्हा ती म्हणते, हो, माझं वजन आलं आहे, मी जाड दिसते ना म्हणून त्याला मी नको आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनीला पण धक्का बसतो. तर दुसरीकडे काव्या पार्थला किचनमध्ये घेऊन आलेली असते. तुम्ही या किचनमध्ये किती वेळा येतात आणि काय काय बनवलं आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, बनवलं ना, तुमच्यासाठी फ्रूट सलाड बनवलं आहे, दिवाळीत ते शंकरपाळे बनवले ना, आणि परत येऊन फ्रूट सलाड बनवलं. तर काव्या म्हणते, परत परत काय फ्रूट सलाड, झालं ना ते? पार्थ म्हणतो, झालं आहे का? बरं. अहो तुम्ही कधीतरी येऊन काहीतरी करतात, पण आम्हा बायकांना किती काम असतं. चहा बनवायचा, कॉफी बनवायची, ब्रेकफास्ट बनवायचा, लंच बनवायचा, डिनर बनवायचा, तो टिफिनमध्ये भरायचा, बाकीच्यांना द्यायचा, प्लस बाहेरची कामं असतात ती पण करायची. तेव्हा तिथे मालिनी काकू पण आलेले असतात आणि त्या पण चेअरअप करत असतात काव्याला. तेव्हा पार्थ म्हणतो, तू त्या काव्यांना चेअरअप का करते? आमच्यामध्ये बॉक्सिंगची मॅच चालू आहे का? मालिनी काकू म्हणतात, काव्य जे बोलते ना त्याला मी सहमत आहे. तेव्हा काव्या म्हणते, माझी अशी इच्छा आहे की हप्त्यातनं 2 दिवस तुम्ही किचनमध्ये काम केलं पाहिजे. आम्हा बायकांना पण वाटतं विकेंडची आम्हाला सुट्टी हवी. तर दुसरीकडे त्या बाई नंदिनीला म्हणत असतात, त्याचं काही चुकत नाही आहे, चुकतं आहे ते माझंच. माझं वजन असं भराभरा वाढलं आहे ना, आणि ते एका दिवसात तर कमी होणार नाही ना. ते म्हणतात की वजन कमी कर मगच इथे ये, नाहीतर डिवोर्स देईन. आणि माझ्या माहेरचे म्हणतात की अजून 2 बहिणींचे लग्न बाकी आहे आणि माझा डिवोर्स झाल्यानंतर त्यांचं लग्न कसं होईल. काहीही कर पण तुझं लग्न टिकव. तेव्हा मी काय करायचं सांगा बरं नंदिनी ताई तुम्ही. तेव्हा नंदिनी म्हणते, मी तुझ्या मिस्टरांशी बोलून बघू का? बघूया ना काही होतं की नाही ते. तेव्हा भक्ती म्हणते, ताई तुम्ही बोललात ना, मला खूप बरं वाटलं. आता मला वाटतंय की काहीतरी होऊ शकतं आमच्या नात्यामध्ये. तर नंदिनी रेखाला विचारत असते, असं खरंच होतं? तर रेखा म्हणते, काही पुरुष या पद्धतीनेच विचार करतात. तेव्हा नंदिनी पण विचार करायला लागते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी घरी आलेली असते आणि जीवा त्याच्या मित्राबरोबर फोनवर बोलत असतो. अरे माझी ब्युटिफुल सूट होत नाही रे, मला वजन किती माहिती तुला, पेलवले जात नाही. या बाबतीत माझा पार्थ दादा खूप नशिबान आहे. मागे वळून बघतो तर नंदिनी असते समोर आणि हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे काव्या छान तयार झालेली असते. मी बरी तर दिसते ना? पार्थ म्हणतो, एका गोष्टीची कमी आहे. काव्या म्हणते, कोणती? तर पार्थने छान गजरा आणलेला असतो काव्यासाठी. काव्या गजरा बघून खुश होते. तर हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळेल की काव्या इतके छान नटली काय. बहुतेक गुढीपाडवा आहे ना आता, त्यामुळेच छान नटली असेल ती. तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय अँड टेक केअर. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं.